नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येत आहे. कारण आपल्याकडे जी कॅरी गाडी होती ती गाडी सध्या आपण चालवत नाही आहे. आता आपण एका विरो गाडीवरती आहे. तर या विरो गाडीचा महिंद्रा विरो गाडी आहे आपल्याकडे. तुम्ही बघू शकता गाडी कशा प्रकारे आहे, काय आहे ती. ही गाडी अशा प्रकारे आहे मित्रांनो, विरो गाडी. या विरो गाडीवरती आपण आहे मित्रांनो. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे मित्रांनो, आपण ही गाडी पोर्टरवरती चालवत आहे. आणि पोर्टरवरती गाडी चालवत असताना आपण आपल्या मालकाला मित्रांनो टार्गेट दिलेला आहे की 100 दिवसामध्ये किती धंदा होतोय ते बघूया. आपण 100 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे पोर्टरवरती. चला तर मग मित्रांनो ब्लॉग सुरुवात करूया. गाडी भरून आपण निघालेलो आहे, ठाण्यामध्ये आलेलो आहे मित्रांनो, ढोकाळी नाक्याला. आणि आपल्याला पुढून कापरवाडीवरून राईट मारायचा आहे. आज रस्ता बऱ्यापैकी खाली आहे मित्रांनो, सगळ्याला सुट्टी आहे. शिवजयंती असल्यामुळे आज रस्ता बऱ्यापैकी खाली आहे. बघूया, 3 डिलिव्हरी द्यायच्या आहेत. किती वेळा डिलिव्हरी होत आहेत तेही बघूया. आणि हे भाडं किती रुपयाचं घेतलं आणि लास्टला मी धंदा किती केला हे सगळं आपल्याला सांगणार आहे. आणि पोर्टरवरती आपण पोचलेलो हॉटेल फाउंटन मित्रांनो. घोडबंदरला पोचलेलो हॉटेल फाउंटनला. आणि इथून राईट मारला तर सरळ गुजरातला जाईल. वसई विरार, गुजरात, पालघर, सुरत, डहाणू या साईडला जाईल. आणि लेफ्ट मारला तर मित्रांनो मीरा भाईंदर, बोरवली या साईडला जाईल. आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जाणार आहे. तर आपण लेफ्ट मारलेला आहे मित्रांनो. आणि खरं सांगतो मित्रांनो, वीकडे पण आज रस्ता खाली मिळणं म्हणजे खूप नशीबवान आहे मी की 25 ते 20 मिनिटातच मी मीरा भाईंदरच्या इथे पोहोचेल असं वाटतंय. कारण आता इथून ते 5 ते 10 मिनिट. फायनली आपण मीरा भाईंदरला पोचलेलो आहे. आणि पहिल्या लोकेशनवरती फक्त 2 मिनिटातच पोचत आहे. हा फ्लायओव्हर उतरल्यानंतर पहिल्या लोकेशनला आपण पोचत आहे मित्रांनो. हा फ्लायओव्हर उतरला की लगेच फ्लायमन म्हणून दुकान आहे, तिथे पटापट खाली करूया आणि लगेच आपण दुसऱ्या लोकेशनवरती पोचूया. आता आपल्याला या ब्रिज खाली राईट मारायचं आहे मित्रांनो. आणि कोपऱ्यावरतीच दुकान आहे. याच्या आधी पण मी डिलिव्हरी दिलेले आहेत मित्रांनो. त्या काळ्या कलरचं जे दुकान आहे प्लायमन, तेच ते मित्रांनो दुकान आहे. बघू शकताय मित्रांनो, हेच दुकान आहे ते प्लायमन. तिथे खाली करायचं. चला मग पटकन युटर्न मारून घेऊया मित्रांनो. आणि बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे खाली करतायत. पहिल्या लोकेशनला आलेलो आहे आपण. खाली करायला चालू आहे मित्रांनो. पटापट खाली होऊन जाईल. लगेच आपल्याकडे दुसऱ्या लोकेशनचं बिल बी हातात आहे मित्रांनो. भाईंदर वेस्टला जायचं आहे. चला तर मग मित्रांनो, कारण गाडी खूप रोडवरती लागलेली आहे आपली. जागा कंडिशन असल्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. चला तर मग पहिलं लोकेशन झालं, दुसऱ्या लोकेशनला जाऊया. आपली पहिली डिलिव्हरी झालेली आहे आणि दुसऱ्या डिलिव्हरी लगेच 4 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. लगेच पोचतो. 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. दुसरी डिलिव्हरी देऊया पटापट. आता मीरा भाईंदरला आहे मित्रांनो. वेस्टचा फक्त ब्रिज क्रॉस करायचा आहे आपल्याला आणि मीरा भाईंदर वेस्टला जायचं आहे. चला पटपट डिलिव्हरी देऊया. आपल्याला डिझेल पण भरायचं आहे नंतर. दुसऱ्या लोकेशनला पण पोचलेलो आहे आपण मित्रांनो. इथेच कुठेतरी कोपऱ्यावरती दुकान आहे. दुसरं दुकान दिसतंय वूड प्लाझा प्लाऊड. इथे जे आहे कोपऱ्यावरचं लोकेशन आपल्याला मिळालेलं आहे. लोकेशन शोधावं लागेल आपल्याला. दुकान कुठे आहे बघूया. तर दुकान कुठे आहे? वूड प्लाझा प्लाऊड दुकान भेटलेलं आहे मित्रांनो. हे बघा, इथेच आहे वूड प्लाझा प्लाऊड. तर आपल्याला इथे गाडी लावावी लागेल आता. चला तर मग गाडी लावूया. आलोय लोकेशनला मित्रांनो, पण एक आता इथे प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो, जो गाडी खाली करणार आहे तो जेवायला बसलेला आहे. 5-10 मिनिटात त्याचं जेवण होईल आणि आपण लगेच गाडी खाली करून घेऊया. चला तर मग मित्रांनो, बघूया काय होतंय ते आता. चला
खाली करून घेऊ पटपट. मित्रांनो गाडी खाली करून घेतलेली आहे आपण, कारण यांच्याकडे जरा लेबर एकच होता आणि तो पण जेवण करत होता. त्याचं जेवण झालं, त्याला हात लावू लागला फक्त, म्हणून व्हिडिओ काढू शकलो नाही. पण गाडी खाली झालेली आहे इथून पण मित्रांनो. चला दुसरं लोकेशन परत 1 किलोमीटरवरतीच आहे आणि पटपट डिलिव्हरी झालेली आहे. भाडं तर आपल्याला काही येतानाच भेटलेलं होतं, म्हणजे एक ऑर्डर आपली कंप्लीट झालेली आहे. बघूया आज आपण दिवसभर किती कमवतोय पोर्टरवरती. आता पोर्टर आपल्याला ऑन करायचं आहे ही डिलिव्हरी दिल्यानंतर. चला तर बघूया मित्रांनो कसं होतं काय होतं या लोकेशनला. पण आता किती वेळ जातोय काय होतं, कारण आता लंच टाईम असतो. गाडी पण बुक होताना पण थोडा प्रॉब्लेम होतो हा लंच टाईम असल्यामुळे. 1 ते 3 वाजेपर्यंत जरा भाड्यांचा स्लॉट कमी असतो. बघूया काय होतं आहे कसं होतं आहे. चला तिसऱ्या लोकेशनला पोचलेलो आहे. कंपाऊंडच्या आतमध्ये कंपनी. इथं पहिलं पण मी आलेलो होतो मित्रांनो, इथं मी पहिलं पण आलेलो होतो. खाली करायला चालू केलं लगेच पटापट खाली होईल. आपल्याला पोर्टर ऑन पण केलेलं आहे. आपण रिसिविंग घेऊया लगेच. जास्त नाहीत, 20 प्लाय राहिलेले आहेत. आता 6 mm चे प्लाय आहेत. हे पण पटापट खाली करून घेऊया आणि निघूया इथून. नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आपल्याला मीरा भाईंदरला त्या 3 ट्रिपा सोडल्यानंतर मीरा भाईंदरवरनं तुम्ही बघितलं असेल स्क्रीनमध्ये, त्याप्रमाणे आपल्याला जायचं आहे मस्जिद बंदर काळबादेवीला आणि भाडं वाजलेलं आहे जबरदस्त असं. चला तर मग मित्रांनो जाऊया पिकअप लोकेशनला. 2 मिनिटावरतीच आहे पिकअप लोकेशन, 300 मीटरवरतीच आहे मित्रांनो. चला लवकर लवकर पोचूया मित्रांनो. चला तर मग लोकेशनला पोचलेलो आहे आपण. या अशा प्रकारच्या केबल टाकायच्या आहेत. 3 बंडल केबल आहेत वाटतं, क्रेनने टाकायचे आहेत. व्हिडिओ काढून देत नाहीत पाठवून, म्हणून आतूनच गाडीतून व्हिडिओ काढतोय. चला तर मग काळबादेवी मरीन ड्राईव्हला घेऊन जाऊया. हे अशी वायर भरलेली आहे गाडीमध्ये. 3 बंडल ते आणि हे ते 200-200 किलोचे बंडल आहेत आणि हे 100-100 किलोचे 800 किलो माल गाडीत भरलेला आहे. चला काळबादेवीला घेऊन जाऊया ही डिलिव्हरी. ही पोर्टरवरची पहिली डिलिव्हरी आहे आपली. ती प्रायव्हेट होतं, पहिलं भाडं होतं ते प्रायव्हेट होतं. दहिसर टोल नाक्याला पोचलेलो आहे. 1 तास 14 मिनटं लोकेशन दाखवते, म्हणजे बहुतेक 4:30-5 वाजेपर्यंत पोचेल आपण मित्रांनो. जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर डिलिव्हरी देऊन आज टार्गेट किती होतं आपलं कंप्लीट ते बघूया. कारण आपण घेतलेलं आहे 100 दिवसाचं चॅलेंज. तुम्हाला सकाळी सांगितल्याप्रमाणे 100 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे आपण. मित्रांनो आपण विलेपार्लेला पोचलो आहे असं म्हणायला काय हरकत नाही, कारण आत्ताच मागं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल गेलेलं आहे आणि इथून खालून ब्रिज खालून राईट मारला की विलेपार्लेला जातं. सांताक्रूज जुई चौपाटीला रोड जातो आणि लेफ्ट मारला की एअरपोर्टकडे जातो मित्रांनो. लवकर आलेलो आहे कारण आज काय देव जाणे दुपारचा टाईम म्हणून की रस्ते खाली आहेत माहीत नाही आहे, पण आज बऱ्यापैकी सगळे रस्ते खालीच आहेत मित्रांनो. मला 4:17चा टाईम दाखवायला लागले आता, पण मला वाटतं तरी पण 5 वाजतील पोचायला. हे सहारा हॉटेल आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही एअरपोर्टची सहारा. आपण बँड्राला पोचलेलो आहे. हा सरळ रोड कुलाब्याला जातो, कुलाबा वरळी सिलिंगला, आणि आपण लेफ्ट मारून दादर माहीम मार्गे जाणार आहे. कारण सिलिंगचा टोल हा जबरदस्त आहे आणि आपल्याला ते परवडणारा टोल नाही आहे. नाहीतर आपण समुद्रातून सिलिंगवरून पण गेलो असतो मित्रांनो. तर चला तर मग बघूया आता लवकरच, कारण थोडाच प्रवास राहिला आहे. 4:30-5 वाजेपर्यंत आपण लोकेशनला पोचेल मित्रांनो. तुम्हाला सिलिंग दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण सिलिंग दिसणार नाही असं मला वाटतं, कारण समुद्रात पण धुकं खूप आहे, त्याच्यामुळे सिलिंग दिसत नाही आहे मित्रांनो. ते सिलिंगच्या 2 दांड्या दिसत आहेत बघा मित्रांनो मला इथून, पण ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील का नाही ते माहीत नाही. सरळ जातो दादर माहीम मंत्रालयाला वगैरे जातो रोड. आपण माहीम दर्ग्यापाशी आलेलो आहे आता. माहीमला पोचलो, माहीम दर्गा. आता आपण इथून लेफ्ट मारणार आहे. सरळ गेलं तर शिवसेना भवनकडे पण रोड जातोय, तर आपल्याला सरळ नाही जायचं, लेफ्ट मारून दादर रेल्वे स्टेशनपासून जायचं आहे मित्रांनो. हे बघू शकताय तुम्ही.
माहीम पोलीस चौकी आणि सिलिंग. फेरीवाले बसलेले आहेत. आपल्याला वाटलं होतं की फेरीवाले नाही आहेत, पण आहेत फेरीवाले. दादरला फेरीवाले नाही आहेत असं कधी होणार नाही आहे. दादरला आहे, पण बऱ्यापैकी मोकळं केलेलं आहे. हे छोटे छोटे फेरीवाले बसलेले आहेत. हे दादर स्टेशन आहे मित्रांनो, बघू शकता आपण. दादर स्टेशनच्या बाजूने चाललेलो आहे फ्लायओव्हरवरून. बऱ्यापैकी रिकामे झालेले आहेत. हा चालायला सुद्धा रस्ता नसायचा, तरी आता बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. हे सगळे फेरीवाले इथे बसलेले असायचे. हे आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे फेरीवाल्यांचं क्षेत्र. फायनली आपण लोकेशनला पोचलेलो आहे. 5 वाजलेच मित्रांनो. कशाही करून पटापटी खाली करून घेऊया आणि नेक्स्ट भाडं कोणतं वाजतंय ते बघूया आपण, पाहूयात. चला मग पटापट खाली करूया. तर मित्रांनो, मी आता काळबादेवीला बसलेलो आहे इथे मुंबईमध्ये. आपण 2 भाडे आत्तापर्यंत मारलेली आहेत. एक भाडं भिवंडीवरून मीरा भाईंदरचं मारलेलं आहे. त्याच्यामध्ये 3 ड्रॉप होते. ते भाडं होतं 1700 रुपयाचं. आणि दुसरं भाडं मीरा भाईंदरवरून आपण काळबादेवीला घेऊन आलेलो आहे मित्रांनो. ते भाडं होतं 1860 रुपयाचं. तर आत्तापर्यंत आपण 3500 रुपयाचा धंदा केलेला आहे. अजून आपल्याला खूप धंदा करायचा आहे. खूप आपल्याकडे टाईम आहे. आत्ताशी 5 वाजलेले आहेत फक्त मित्रांनो. आता भाड्याची वाट बघतोय आपण. कोणतं भाडं वाजतंय ते बघूयात. चला तर मग मित्रांनो. 6, 6:15 झाले. अजून तरी काही भाडं वाजलेलं नाही. लोकल पण नाही आणि कुठलं लांबचं पण नाही आहे. पण आय होप भाडं वाजेल. मस्जिद बंदर आहे, मार्केटचा एरिया आहे, चांगलाच एरिया आहे. बघूया. इथे पार्किंगची खूप समस्या येते, म्हणून आपण CST स्टेशनच्या मागच्या या पार्किंगमध्ये येऊन थांबलेलो आहे. जसं भाडं वाजेल, जसं भाडं उचलेल तसंच आपण इथून निघूया. पण भाडं वाजेल नक्कीच 100%. बघूया आता काय होतं आहे. गाडी खाली करून 1 तास झालेला आहे पूर्णपणे. अजून तरी आपल्याला भाडं वाजलेलं नाही आहे. बघूया किती वाजेपर्यंत भाडं वाजतं ते. तर मित्रांनो, फायनली आपल्याला सुसून डॉक मुंबई आझादनगरवरून फायनली 7 वाजता भाडं भेटलेलं आहे. 2 तासाच्या अपेक्षेनंतर आपल्याला हे भाडं भेटलेलं आहे दादरचं. चला तर मग पटापट पिकअप लोकेशनला जाऊया, पिकअप करूया आणि तुम्हाला कुठे सोडायचं आहे, किती वेळ लागतो हे पण मी दाखवेल. कारण आता वाजलेले आहेत 7. टार्गेटप्रमाणे आपला धंदा होत चाललेला आहे. तर बघूया काय होतं ते पुढे. आता आपण आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे. चला तर मग मित्रांनो, ही मुंबई महानगरपालिका आहे आणि आपण या सिग्नलला आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा सिग्नल आहे. इथून आपल्याला 3 किलोमीटर जायचं आहे पुढे. गेट ऑफ इंडियाच्या पण पुढे जायचं आहे मित्रांनो. चला पटपट जाऊया. काहीतरी तिथे प्रोग्राम आहे, बघूया काय होतं. मित्रांनो, आपण मंत्रालय इथे पोहोचलेलो आहे. गाडी भरून घेऊन आलेलो आहे आणि मंत्रालयाच्या इथे पोहोचलेलो आहे. बघू शकताय मित्रांनो, हे बघा तुम्ही मंत्रालय. रात्रीची वेळ असल्यामुळे नीट दिसत नाहीये, पण हे मंत्रालय आहे मित्रांनो. आता इथून आपल्याला राईट मारता, लेफ्ट मारला तर सगळ्यांनी मंत्र्यांचे बंगले वगैरे लागतील आणि राईट मारला तर चर्चगेट मार्गे आपण निघूया. मित्रांनो, आपण गाडीवरून निघालेलो आहे आणि आपण आता अँटिलिया बंगल्यापाशी पोहोचलेलो आहे. हे बघा, हे अँटिलिया बंगला आहे. हा जो बंगला आहे अँटिलिया आहे मित्रांनो. बघू शकता अँटिलिया बंगला आहे हा धीरूभाई अंबानीचा. तिथे पोहोचलेलो आहे आता आपण. बघू शकताय मित्रांनो, जायला एंट्री पाठीमागून आहे ॲक्च्युली, पण कशा प्रकारे बिल्डिंग आहे बघू शकता. तर आपण लोकेशनला पोहोचलेलो आहे मित्रांनो. माल एवढाच होता. गाडी खाली झालेली आहे पूर्णपणे आता. तर मित्रांनो, आपण ही दुसरी ट्रिप पूर्णपणे केलेली आहे आणि आत्तापर्यंत आपला 4500 रुपये धंदा झालेला आहे. तर चला तर मग बघूया. आता घराच्या दिशेने निघतोय आपण मित्रांनो. 8:30 वाजलेले आहेत. जर काही जाता जाता पण आपल्याला बुकिंग आली तरी आपण 100% घेणारच आहे.
आजचा धंदा 4,500 रुपये झालाय. तुर्तास तरी इथेच थांबतो.